जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या अनुषंगाने मी आज भातांगळी जिल्हा परिषद गट त्यातला एक भातांगळी गण त्याचा नंबर 63 असा आहे। या ठिकाणी मी आज भातांगळी गणामधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून मी फॉर्म भरलेला आहे आणि एक भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून मी या ठिकाणी घोषित झालेलो आहे। मी एक पूर्वी माझी मिसेस भातांगळी पंचायत समिती सदस्य होती, त्या माध्यमातून जे काय आम्ही उपक्रम राबवले, शासकीय योजना राबवल्या आणि विकासाचं भरपूर अनुदान माननीय रमेशप्पा कराड साहेब यांच्या मार्फत जे अनुदानाची गंगा या माझ्या मतदारसंघामध्ये वाहिली होती, त्याच नियोजनातून पुढं ओबीसी पुरुष पडलं आणि या ठिकाणी परत मी या ठिकाणी उमेदवारी मागितली आणि पक्षाने मला ती उमेदवारी जाहीर केली। तर पक्षाने माझा जो विकासाचं काम होतं, जे लोकांमध्ये जो माझा सुखदुःखामध्ये जो त्यांच्याशी संपर्क होता, त्या संपर्कात त्या विकासावर केलेल्या कामावर शासकीय योजनेचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचण्याचं जे काम मी केलं, त्या कामाच्या अनुषंगाने आज पक्षाने मला या ठिकाणी उमेदवारी जाहीर केली। या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये माझा विजय तर बिलकुल होणारच आहे। त्यासोबत येणारी माझ्यासोबत जे जिल्हा परिषद मेंबर आहेत आणि बोरी गणातून जे माझे पंचायत समिती मेंबर आहेत, माझे सहकारी आहेत, त्यांनासुद्धा प्रचंड अशा बहुमतानं निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे व येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये ज्यावेळेस आम्ही निवडून येऊ त्यावेळेस परत एकदा आम्ही या जे आमचे विकास पुरुष आमदार रमेशप्पा कराड साहेब यांच्या मार्फत यांच्या नियोजनातून जो काही विकास करण्यात येईल त्याचं 100% विकास करण्याचं मी या ठिकाणी सर्व जनतेला व मला जे कोणी ह्या प्रत्यक्ष जे कोणी मला मदत करणार आहेत एवढंच त्यांना सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये व प्रत्येकाच्या संपर्कामध्ये राहून प्रत्येकाच्या अडीअडचणी जाणून घेऊन मी परत एकदा सगळ्याच्या संपर्कात राहणार आहे व सगळ्याच्या अडचणीला मी सामोरे जाणार आहे। या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो परत एकदा की रमेशप्पा कराड साहेब यांच्या माध्यमातून जो विकास आत्तापर्यंत केला आहे, जो निधी आत्तापर्यंत प्राप्त झाला आहे माझ्या मतदारसंघाला, त्याच्यापेक्षा निवडून येऊन डबल निधी मी माझ्या मतदारसंघाला रमेशप्पा कराड मार्फत व शासनाच्या मार्फत आणू इच्छितो। तसेच या ठिकाणी मी एवढं सांगू इच्छितो की आज दिल्लीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं सरकार आहे, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र भाऊंचं सरकार आहे व या ठिकाणी आमचे रमेशप्पा कराड या ठिकाणी आमदार आहेत। म्हणून आमची लाईन टू लाईन ही जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेमध्ये सर्व जनतेनं सहभागी व्हावं व विकासाच्या मागे राहावं एवढंच या ठिकाणी मी सांगू इच्छितो। व येणाऱ्या काळात जर भारतीय जनता पक्षाचं या ठिकाणी तर पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकवणारच आहे। जर झेंडा फडकल्यानंतर ओबीसी पुरुष या ठिकाणी सभापतीपद सुटलेलं आहे। रमेशप्पा कराड माननीय आमदार आमचे त्यांच्यामार्फत जर त्यांनी मला जर ठरवले तर मी कदाचित येणारा पंचायत समितीचा सभापतीसुद्धा होऊ शकेल व त्या पंचायत समितीच्या माध्यमातून परत एकदा विकासाची गंगा पूर्ण मतदारसंघावर पूर्ण लातूर ग्रामीणमध्ये फडकवणार एवढी इच्छा दर्शवतो। व जी माझे 7-8 गाव आहेत व जिल्हा परिषदमधले जी 15 गाव आहेत त्यामध्ये जी माझा सुरुवातीला माझ्या मिसेसचा फंड पंचायत समितीचा प्रत्येक गावात गेला, असं एकही गाव दाखवा की जिथं फंड गेलेला नाही। एक गोष्ट, दुसरी आमदार फंड प्रत्येक गावात गेलेला आहे। त्याच्या पलीकडे ज्या पाणी जिल्हा नियोजन समिती 25-15 या माध्यमातून जी विकास कामं आम्हाला निधी पुरवला आहे त्यामार्फत प्रत्येक गावातले मंदिरं आज प्रत्येक सभागृह सगळे व्यवस्थित झालेले आहेत आणि शासनाच्या मार्फत जी पाणी पुरवठ्याच्या योजना जलजीवन मिशन हे प्रत्येक गावामध्ये राबवण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आता सध्या तरी प्रत्येक कामं झालेले आहेत आणि भातांगळीमधला एक महत्त्वाचा विषय आहे, जिल्हा परिषद शाळेचं एक मोठं ग्राउंड आहे, त्या ग्राउंडला सुसज्ज असं बनवायचं आहे जे की तिथं क्रिकेट प्रेमी, व्हॉलीबॉल प्रेमी या सगळ्या माध्यमातून सगळ्या विद्यार्थ्यांना त्याचा सहभाग घेत